एकीकडे लग्नावरती लाखो रुपयांचा खर्च होतो, तर काही घरांमध्ये लग्नानंतर हुंड्यासाठी घरच्या लक्ष्मीचा छळ केला जातो, बळीही घेतला जातो। मात्र आता आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट दाखवणार आहोत। अशा एका पित्याकडे घेऊन जाणार आहोत ज्याने आतापर्यंत 1500 जोडप्यांची लग्न लावलेली आहेत आणि ती देखील फक्त ₹1.25 म्हणजे मुलीला शिक्षणात पण पैसे द्यायचे, नंतरच्या हुंड्यावर पण घरच्यांनी पैसे लावायचे। माझ्या ताईचं लग्न मी स्वतः केलं आणि मतलब पाहण्यासारखा पैसा, कुणाला मूळ पत्रिका द्या, त्यांना साड्या घ्या। तुम्हाला जर मुलीला विकायचं असेल तर तुम्ही, मला वाटते भ्रूण हत्या ही बंद व्हायलाच नाही पाहिजे। भ्रूण हत्या चालू ठेवा। माझाच्या हुंडाबंदी मोहिमेला बळ देणारा हा सोहळा संपन्न झाला साईंच्या शिर्डीमध्ये। ना हुंडा घेणार ना हुंडा देणार अशी प्रतिज्ञा करत तब्बल 30 जोडप्यांनी आयुष्यभरासाठी गाठ बांधली, तेही प्रत्येकी फक्त ₹1.25। मुलगी आम्हाला नाही आहे, पण माझी भावना अशी की सर्वसामान्य माणसाचे गरीबाचे लग्न थाटामाटात झाले पाहिजे आणि या बाबांच्या नगरीमध्ये आम्ही तो सातत्याने प्रयत्न करतो तर त्यांना कुठल्या प्रकारची उणीव वाचली पाहिजे। खरंच आनंद होतोय, एवढं कन्यादान केलं, कुणाच्या नशिबात असं पण नसतं। हे मोठं काम करणं म्हणजे खूप मोठं योगदानाचं काम होतं। त्या निमित्ताने आम्ही हे सगळं काम करतो, आम्हाला खूप आनंद होतो। साईबाबाच्या मंदिराला सोन्याचं कळस, साईबाबाच्या मंदिराला सोन्याचं कळस, सर्वांचं नाव घ्यायला मला नाही आवडत। चंद्राचं कंपाळाचं ईश्वरांचं नाव घेते पल्लाळाचं सोन। कैलास कोते आणि सुमित्रा कोते या दाम्पत्यानं गेल्या 16 वर्षात तब्बल 1500 जोडप्यांची लग्न अवघ्या ₹1.25 लावली आहेत। कपडे लत्ते, दागदागिने, हार तुरे सगळं काही साई चॅरिटेबल ट्रस्ट कडून। शेतामध्ये तर काही पीक वगैरे तर येत नाही, कधी पाणी कमी पडतं, कधी औषधं, कधी काय, कधी पैसा, आणि जेवढं आपण पिकवतो तेवढं तर भेटत नाही ना आपल्याला। त्याच्यामुळे मग शेतकऱ्याला म्हणजे कठीण वाटतं मुलीचं लग्न करणं। माझ्या घरामध्ये पण बहीण आहे, उद्या तिचं पण लग्न निघालं तर मला पण हुंडा समोरच्याला द्यावा लागणार आहे, त्यामुळे मी हा हुंडा यांच्याकडनं पण घेतला नाहीये आणि मी हुंडा देणार पण नाही कोणाला। कोते दाम्पत्यानं सुरू केलेली ही मोहीम खरं तर प्रत्येक गावात राबवली गेली पाहिजे आणि तसं झालं तर पुन्हा एखादी शीतल वायाळ बापाच्या डोक्यावर ओझं नको म्हणून जीव देणार नाही। नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी। देवानंद महाराज या ठिकाणी आले।